विकेट हॅट्रिक त्यानं साध्य केली. तो धीरज पवार ठरला जातोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरज या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विकेट हॅट्रिक निर्णय क्षणी दाबा जरूर खर्च केला, परंतु विनायक गोरेची महत्वाची विकेट, त्यानंतर आपण पाहिलं धीरजची विकेट आणि त्यानंतर दिलीपला देखील त्याने बाद केलं होतं आणि तिथून या सामन्याला कलाटी मिळाली आणि तोच ठरला जातोय या मॅचचा मेन ऑफ द मॅच. जशी होईल डावाला सुरुवात तसं मायक्रोफोनवरती देखील आपण पुन्हा एकदा बदल करूया. एस पवार सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला सलामीची जोडी खांडीचा पाडा टीम, आपण सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. कॅमेरामॅन जरा कैद करा इकडे आमच्या स्टेज वरती बघा. मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी धीरज पवारला या ठिकाणी देतोय. सन्माननीय आमच्या महेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. फार चांगली क्लिअरिटी क्वालिटी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि जशी होईल सामन्याला सुरुवात तसे मायक्रोफोनवरती देखील जोडले जातील. एस पवार सर, थँक्यू. थँक्यू सो मच. अंकुश सरांचा आवाज तुम्ही ऐकला दादा. पुन्हा एकदा जाऊयात खांडीचा पाडा आणि त्याच्या विरोधात अस्मित 11 अंबीरपाडा. या दोन्ही संघांमध्ये 3 षटकांची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर आता ड्रॉ देखील केला जाईल. दोन्ही संघाचे 12 यस पंच. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल गेम ऑन. झेलची संधी आहे. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन होईल का आणि फलंदाज होईल बाद. ड्रॉ केला जातोय. पहिलीची चिठ्ठी उचलली जाते, त्याला बाय दिला जाईल. म्हणजे फर्स्ट विनर त्या संघाला बाय अर्थात आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी भिंगार संघ थेट जाऊन पोहोचतोय आता क्वालिफायरच्या मॅच मध्ये. त्यामुळे आता विश्रांती घेण्यास हरकत नाहीये. आता फक्त एकच मॅच त्यांना जिंकायची आहे. त्यामुळे क्वालिफायरच्या लढतीमध्ये तो जाऊन पोहोचला म्हणजे आता येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अगदी जो विजेता संघ असेल त्याच्या विरोधात जैतूची वाडी असा नेक्स्ट मॅच सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसात देखील अशाच प्रकारचं नशीब खरं तर चमकलं होतं. कालच्या नाही तर परवाच्या रात्री आणि तो संघ थेट क्वालिफाय झाला होता. आजच्या रजनीमध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल का? कालच्या रजनीत तर खरं तर चिखलोली ठाकूरपाडा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. आजच्या रजनीमध्ये कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल? खरं तर आता एका बाजूला खांडीचा पाडा संघ सुद्धा धावांसाठी झुंज करतोय. इथे देखील फलंदाज होईल बाद. बॅटची लिडिंग आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर अक्षय स्वतः अगदी विचार केला तर थोडा बॅकफूट वरती खांडीचा पाडा संघ जे संघानं गुरुचरण पाडासारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली होती तो संघ आता थोडा का होईना बॅकफूट वरती सध्या सुरुवातीला 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती फक्त 2 धावा. आमचे मित्र राजाला तुम्ही पाहू शकता एका अनोख्या शैलीमध्ये ते मॅचचा आनंद लुटतायत. पालीसारखे चिपकलेत. राजा स्माइल प्लीज. यस दात चमकतायत राजा यांचे. दोन विकेट पाहायला मिळतात. एकही धावा धावफलकावरती नाहीयेत. हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सध्या सचिन करतोय आपल्या संघासाठी. 4 बॉल समाप्त झालेत आणि धावा अद्यापही खर्च केल्या नाहीये. त्यामुळे कमालीची गोलंदाजी दाद देणं हरकत नाहीये. किती आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. खातं ओपन केला जाईल का या ठिकाणी
अक्षय फलंदाजी स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील. हा बॉल ऑन साइडला फटका चांगला, यावेळेस गॅप आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो फेकी ऑन स्टंप भरपूर चांगली होती जरूर, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी वाचू शकत नाहीयेत. त्यामुळे 2 धावेने आता श्री गणेश केलाय 5 बॉल 2 धावा धावफलकावरती. अजूनही विचार केला तर 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे धावा किती बनल्या जातील. या अगोदर पिंपळीवाडी सारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चाडली आणि तो संघ थेट आपल्याला पाहायला मिळतो. भिंगार संघ सुपर 8च्या क्वालिफायरच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. पिंपळीवाडी संघाला देखील 18 बॉल मध्ये आता 28 धावा बनल्या गेल्या नाहीयेत, त्यामुळे या मॅच मध्ये अगोदर जसा उल्लेख केला होता चेसिंग थोडीशी हार जाते. हा बॉल पडल्यानंतर काटा बदललाय. अपील स्ट्रॉंग आहे परंतु पंच त्यांच्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळतात. पंचांना गुमराह करण्याचं काम भरपूर चांगल्या पद्धतीने केलं होतं, परंतु अंबीरपाडा संघाच्या या सर्व खेळाडूंना अगदी निर्णय त्यांना स्वीकारावा लागतो. डॉट बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. सर्व खेळाडूंना विनंती असेल. अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती बनल्या नाहीयेत, फक्त 2च आहेत. 2 गडी देखील बाद झाल्या, त्यामुळे आता जमेची बाजू तर हीच आहे गोलंदाजी करत असताना अंबीरपाडा संघावरती की त्यांच्याकडे अजूनही 12 बॉल फेकणं शिल्लक आहे. ज्या प्रकारे त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली अशाच प्रकारे गोलंदाजी केली तर कमीत कमी 10 ते 12 धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतं. परंतु खांडीचा पाडा संघाला हलक्यात घेणं जमणार नाहीये, कारण तो देखील एक चांगला संघ आहे. सध्या त्यांची फलंदाजी थोडीशी बॅकफूट वरती आहे, परंतु जर एखाद्या वेळेस फटका मोठा सजवला गेला तर लई सापडायला वेळ लागणार नाहीये सध्या फलंदाजांना. आकाश आणि अक्षयची जोडी. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती देखील अक्षय विपक्ष आकाश आहेत स्ट्राईक एंडवरती. हा बॉल सोडून दिलाय. अपस्ट्रिकच्या भरपूर बाहेर आहेत. पंचांची दुनिया समांतर रेषेमध्ये. व्हाईट बॉल. हा बॉल इथे छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी धावा नव्हत्या या चेंडूवरती. डॉट बॉल पाहायला मिळाला असता, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळाला गेल्या त्या 4. नशिबाचा चौकार इथून अगदी आपण पाहतोय खांडीचा पाडा संघाला. अगदी रिप्लाय स्क्रीन मध्ये पाहायला मिळतंय सोपा यष्टीरक्षणाला बॉल अडवायचा होता. कदाचित 1 ते 2 पावलं त्यांच्या पुढे हा चेंडू टप्पा पडला, तदनंतर त्यांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला ब्लॅक स्क्रीन समोर. तिथून चौकार मिळाला गेला. धावा बनत नव्हत्या, आता धावा मिळाल्या, त्यामुळे धावा कशाही येऊ द्यात परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा भिंगार संघ पाहायला मिळतं विश्राम करत असताना. आज लक फॅक्टर त्यांचं ऑन आहे. भरपूर चांगला गेम त्यांच्या माध्यमातून केला गेला. अपील स्ट्रॉंग अपील, परंतु फेटाळून लावले. फक्त आणि फक्त अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे, त्यामुळे इथून हा देखील डॉट बॉल. कमालीचे गोलंदाजी अक्षय करतोय. सध्या धावफलक 7 या आकड्यावरती आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. तिसरा बॉल. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. धावा बनल्या नाहीयेत बॅटच्या सहाय्याने. या 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या बाईटच्या होत्या, त्यामुळे या षटकामध्ये देखील फक्त 1च धाव आतापर्यंत अक्षयने खर्च केले 3 बॉल वरती. एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. जवळपास असं वाटतंय टार्गेट 15 ते 20 या धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय, परंतु आता स्ट्राईक एंडवरती आकाश. बॉल चांगला आहे, स्लोवर गतीने फेकला. या अगोदर देखील 24 बॉल वरती फक्त 35 धावसंख्येचं लक्ष होतं वांगणी बी संघाला. ते देखील पाहायला मिळालं होतं. डिफेंड करण्यात आलं होतं वांगणी बी संघाविरुद्ध, आणि आता देखील त्याच प्रकारची भरपूर चांगली गोलंदाजी केली जाते. वेगवेगळ्या लाईन लेंथ वरती स्लोवर गतीने कधी फास्टर पद्धतीनं इथे गोलंदाजी केली जाते, त्यामुळे धावा बनवणं फलंदाजांसाठी थोडंसं कठीण बनतंय. त्यामुळे धावा बनत नाहीयेत सध्या. आता बनल्यात, परंतु तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर स्टेप करून गेलेत. बॉल चाललाय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या त्या 4.
आलाय भरपूर उशिरानंतर बॅटीच्या सहाय्याने 4 धावा चौकार. चार धाब्याने सलग धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. अरे माझं डोकं दुखतंय आता. सफल झालेत. खराब चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. वेट अँड वॉच क्रिकेट पडला टप्पा. त्यानंतर भरपूर वेळ होता. फिरले ऑन साईडला फाईन लेगच्या क्षेत्रात बॉलला पाठवल्या. हवाई सफर धावा मिळाल्यात पूर्णपणे 6. षटकार डोकल्या. बॉलची मागणी केली जाते. प्रबुद्ध आमच्या साथी गुणलेखक पाहायला मिळत आहेत. बॉलची पूर्तता लगेचच मैदानात करायची आहे. मॅच बॉल देखील आलेला आहे. पंच आमचे ओमकार पारदी मुख्य आयोजक तिथे आता बाउंड्री लाईनचा दाबा घेताना पाहायला मिळत आहेत. पावडरवाली चहा घेऊन फिरायचे अंडरमला तर रोज आले 2 दिवस. शेवटचं षटक संकेत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. चला टायमर ऑन आहे. 15 मिनिटं तुम्हाला दिले गेलेत षटकासाठी. 2 षटक संपले गेलेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आला तरी सुद्धा एक चांगलं टोटल सेट करता येईल. कारण या अगोदर देखील 3 षटकामध्ये 28 धावा डिफेंड करण्यात आल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्या होऊ शकतात. सगळं जैतूची वाडी संघ वाट पाहतोय. त्यांच्या समोर कोणता संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. खांडीचा पाडा की त्याच्या विरोधात अगदी अंबीर पाडा आपल्याला पाहायला मिळेल. विनर वर्सेस जैतूची वाडी 2 ओव्हरचा तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच. फुलालेंचा बॉल खराब चेंडू त्यावरती पूर्णपणे समाचार घेतला गेलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. ज्या धावा बनत नव्हत्या पहिल्या षटकामध्ये अगदी कमीत कमी धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला देखील भरपूर कमी प्रमाणात धावा खर्च झाल्या होत्या. परंतु ज्या प्रकारे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसा षटकार ठोकलाय. त्यामुळे धावा आता अगदी वाऱ्याच्या वेगाने येण्यास सुरुवात झाल्या. अंबीरपाडा संघ म्हणत असेल ज्या प्रकारे सुरुवात केली होती धावा 23 बनल्या गेल्यात. धावफलकावरती या षटकाच्या अगदी शेवटच्या 2 बॉलवरती देखील 10 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळे कुठेतरी खराब गोलंदाजी. या 3 बॉलवरती जवळपास 16 धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा भरपूर चांगल्या टप्प्यावरती हा बॉल फेकला होता. रनआउटची संधी गरज होती का मी तर म्हणेन. कारण ज्या फलंदाजाने नुकताच षटकार ठोकला होता त्याची विकेट आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. षटकार आला परंतु त्यानंतर लगेचच विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद. राजेश नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील. संकेत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलला विकेट. आरामात 4-8 ओव्हरी बाकी आहेत अजून. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज. अगदी आपण पाहतोय आकाशला. पुन्हा एकदा एक सिंगल एक पडले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद.
न्यू बॅटर नॉन स्ट्राईक इन वरती अजय. चला लगेचच गोलंदाज आपण रेडी व्हायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 24 धावा धावफलकावरती, 4 विकेट, 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल. फुलर लेनचा बॉल होता, खोलवर टप्प्यामध्ये फेकला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं कारण त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब आहे. दुसरी धाव धोक्याची होती. जर कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल लावला असता तर विकेट निश्चित मिळाली असती, परंतु तिथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत बॅटर सेफ अगदी चित्याच्या वेगानं ही दुसरी धाव कंप्लीट केली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर कौतुक करावं लागेल अजयचं, ज्या वाऱ्याच्या वेगानं त्याने ही धाव एकवटली. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते. ती एक धाव तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये किती मोठी ठरेल हे देखील तुम्ही सांगू शकणार नाही. अशा प्रकारचं क्रिकेट आहे. कारण त्याच अगदी आपण विचार केला खांडीच्या पाडा संघानं एक बॉल वरती अगदी एक सामना जिंकला होता गुरुचरण पाडा संघासमोर. त्यामुळे आता त्यांना एक धावेची किंमत ठाऊक आहे. फुलर लेनचा बॉल फुलटा सुद्धा ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, परंतु ऑफ साइडला चेंडू सीमा पार. आल्यात धावा 6. हा षटकार. पुढे स्टेप आउट झाले, जागा बनवली, थोडेसे आतमध्ये आले होते, परंतु फुलटास बॉल स्वतःहून बॅट्समनने बनवून घेतला. आणि खरं तर कौतुक करावं लागेल आकाश, स्वतःच्या खांद्यावरती त्याने जबाबदारी का स्वीकारली असं त्याने उत्तर दिलंय. 9 मध्ये 19 बनवल्यात. शेवटचा बॉल स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शेवट गोड झालाय, परंतु ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावफलकावरती आल्यात. 18 बॉल 32 बनल्या गेल्यात. आता 18 बॉल 33 बनवायचे. 11.00 ची सरासरी इथून गाठायची आणि त्या 33 धावा जर बनवल्या तर नक्कीच जैतूची वाडी संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल अंबेरपाडा संघ. परंतु जर त्या डिफेंड करण्यात आला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल संघ खांडीचा पाडा विपक्ष जैतूची वाडी. चला बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. आपण 33 धावसंख्येचं लक्ष 11.00 ची रणगती इथून आकायची. आता त्या धावा धावफलकावरती बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील येणाऱ्या 3 षटक सांगून जातील. परंतु जर का बनल्या तर नेक्स्ट फेरीमध्ये दाखल होईल तो स्मिथ 11 अंबेरपाडा संघ. तर दुसऱ्या बाजूला जर डिफेंड झाल्या तर नक्कीच खांडीचा पाडा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल.
चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची. आता 3:38 झालेत. आज देखील जवळपास 5 वाजेल. काल नक्कीच या वेळेवरती सर्व सामने कव्हर झाले होते. कालची रजनी 3:30 वाजता समाप्त झाले होते. 3 वाजून जवळपास 35 ते 36 मिनिटाने अगदी आम्ही घरी पोहोचलो होतो. त्यामुळे आता आज थोडासा उशीर जरूर जाणवतोय. आजच्या दिवसामध्ये उशिराने ही स्पर्धा चालू झाली, परंतु कदाचित उद्याच्या दिवसामध्ये अगदी वेळेवरती सर्व सामने चालू करण्याचा आयोजकांचा नक्कीच प्रयत्न असेल. सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल. 18 बॉल 33 गरज. सामन्याला अगदी सलामीला फलंदाज सचिन, गोलंदाज दीपक. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. सचिनच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळतात. फक्त 33 धावसंख्येचं लक्ष, त्यामुळे अगदी प्रत्येक षटका मागे 11चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. रिक्वायर रन रेट 11चा आहे. त्या 11.00 ने धावा बनवल्या जातील का? सध्या सुरुवात तर चांगली आहे, परंतु आता इथून शेवट देखील गोड करावा लागेल. सुरुवात 4 धावेने केले. 5 बॉल आता शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 7 बनवल्या तर रिक्वायर रन रेट पूर्ण नक्कीच होऊ शकतो, परंतु कदाचित आता जास्तीत जास्त धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकवटण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. वेगानं फेकलाय, बीट झालाय. अगदी आपण पाहिलं बॅटीचा फेस ओपन देखील नव्हता त्या अगोदर. अगदी आपण पाहतोय बॉल डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. वेगानं फेकला होता हा बॉल. कदाचित पहिल्या बॉल वरती चौकाराला त्याचाच राग काढला की वचपा काढण्याचा प्रयत्न केला आणि इथून डॉट बॉल आलाय. 2 बॉल 4 धावसंख्या धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा देखील बॉल भरपूर वेगाने डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त स्टॉप केलं या बॉलला. धावा मिळाले गेलेत फक्त सिंगल. ठाऊक फलंदाज विचार केला तर सचिनला, कारण वेगानं बॉल फेकतो. बॅटीचं स्विंग ओपन होत नाहीये, त्यामुळे मोठे फटके खेळताना बाद होण्यापेक्षा एक सिंगल रोटेट करून दुसऱ्या एंड वरती संकेतला स्ट्राईक देणं, त्याच्या बॅटीला जर बॉल लागत असेल तर धावा चांगल्या मिळतील असाच कुठेतरी प्रयत्न केलाय धावफलकावरती. धावा 5 ऑन साइडला फटका सजवायचा होता. दिशाहीन हा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देऊन जाईल. धावफलक 6 या आकड्यावरती आता सजवलं जातं. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अगदी आणखीन 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी जैतूची वाडी संघाचे खेळाडू टक लावून मॅच पाहत आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे त्यांच्या समोर कोणता संघ येणार आहे. 33 धावा जर बनल्या तर अंबीरपाडा त्यांच्या संघ समोर खेळताना पाहायला मिळाला. ऑन साइडला फटका चांगला आहे. कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. जरूर शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. त्या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. 2 धावफलक पुढे सरसावेल. 8 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचता. 24 बॉल वरती 35 धावांचं संरक्षण केलं होतं. आता तोच संघ 18 बॉल मध्ये 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. संपली का त्यांची चालू पण तेवढे लवकर होते. काल आपली लवकर संपली. हा बॉल शॉर्ट पिच होता. वाईटची अपील केली आहे. पंचांनी उचलून धरली आहे. 1 बाउन्स देखील दिला जाईल कदाचित, कारण हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय बराच उंचीवरती होता. यस तेच पंच सांगत असताना गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हर या षटकामध्ये 1 बाउन्सची ताकीद दिली आहे. आता जर कदाचित दुसरा बाउन्स भेटला तर नक्कीच नो घोषित देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे आता इथून जबाबदारीने गोलंदाजी करणं महत्वाचे असेल. गोलंदाज संकेतला स्मिथ 11 हंबीरपाडा संघ पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटचा खेळाडू आहे. सिंगल एकवटली जाते. बॅकअपला कोण नव्हता, परंतु सध्या
अगदी विचार केला तर सचिन ओव्हर स्टेपिंग धावले होते, त्यामुळे एकच धाव असेल. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती रिक्वायर रन रेट 11चं तुम्हाला पाहायला मिळत होतं. त्या रन रेटने धावा सध्या बनल्या गेल्यात आतापर्यंत 10. शेवटचा बॉल शिल्लक या षटकामध्ये हा शेवट आहे, त्यामुळे शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये अंबीरपाडा संघ पाहायला मिळेल. हा बॉल फटका बनवलाय. खर तर असा फटका या बॉलवरती शोभत नाहीये, परंतु त्याला शोभवून दाखवलंय फलंदाज संकेतनं. कौतुक करावं लागेल. अगदी सचिन होते, पल्लूस खूप पाहायला मिळाला, बॉलला ढकलून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळाल्या 4. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, टीम मीटिंग नकोय. पहिला बॉल वरती स्वागत केलं होतं सचिननं 4 धावेनं, आणि शेवटच्या बॉल वरती देखील स्वागत केलंय 4 धावेनं. अगदी भरपूर चांगली बॅटिंग सचिनने केली आहे. 4 बॉल त्याच्या बॅटमधून 9 धावा बनल्या गेल्यात. दुसऱ्या बाजूला संकेतने 2 बॉल वरती 3 धावा बनवल्या गेल्यात. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती असेल क्षेत्ररक्षण करत असताना खंडीचा पाडा संघ. खाली आला ना, 5 झाले ना ते रन, 3 संकेतचे 3 झाले. संकेतने आता चौका मारला, 3 4 7 झाले. सचिनने चौका मारला, सचिनने मारला. ऑन साइडला अजून एक फटका चांगला आहे, गॅप आहे. धावा मिळतील आणखीन 4. पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा स्वागत केलंय. बॉल चाललाय दणदण करत गोळीच्या वेगाने. धावा देऊन जातील 4. समीकरण सोपं झालंय. 12 मध्ये 19 बनवायच्या होत्या, आता 11 मध्ये बनवायच्यात 15. थोडस सोपं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना दोन्ही फलंदाज सलामीला गेल्यात. धावा चांगल्या बनवल्यात. कदाचित जर त्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये 34 धावा डिफेंड नसत्या केल्या तर पराभवाची धूळ चारली असती, परंतु आता गेम चांगला दाखवला त्या ठिकाणी. आणि या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला प्रेझेन्सी माइंड अगदी दाखवत असताना पूर्णपणे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या मैदानामध्ये चालू आहे. मी कौतुक करेल सचिनचं, कारण खास करून त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात, परंतु त्यावेळेस त्याला माहिती आहे चांगले बॉल देखील फेकले जातात, त्यावेळेस तो चांगला सन्मान देतोय आणि स्ट्राईक रोटेट करून संकेतला त्या स्ट्राईक एंडवरती आणतोय. त्यामुळे कौतुक करावं लागेल त्याचं देखील. शॉर्ट पिच बॉल होता, स्लोवर गतीने फेकलाय. अपील केली होती, परंतु पंचाने सांगितलंय हा 1 बाउन्स असेल, 1 फॉर दी ओव्हर. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला दंडित केलं जातं. 10 बॉल 15 ची गरज आहे. हा बॉल शरीरावरती आदळलाय. अपील स्ट्रॉंग होती, परंतु इथे एक सिंगल एकवटले जाईल. लेग बायची ही धाव. 9 बॉल 14 ची गरज. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, अगदी बॅटीच्या लढार मध्ये आला. मिस टाइम स्ट्रोक झाला. इथून झेलची संधी सचिन चा सुप्पा झेल कॅरी करत असताना पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद. न्यू बॅटर कुमार. 8 मध्ये 14 बनवायच्यात. मॅच अजून संपली नाहीये, कारण मॅच अजून बॅलन्स आहे. दोन्ही संघांसाठी सामना पूर्णपणे बॅलन्स पाहायला मिळतो. हे 2 चेंडू महत्वाचे असतील गोलंदाजासाठी. आता या 2 बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच झुकली जाईल अंबीरपाडा संघासाठी. परंतु या 2 मध्ये जर कमीत कमी धावा खर्च केला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये अशाच प्रकारचे काही सामने रंगताना पाहायला मिळाले तर काही सामने अगदी एकतर्फी पाहायला मिळतात. परंतु आता हा सामना कोणत्या पद्धतीने वळण घेईल. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक आहेत. 19 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं कट केला, गॅप मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये गेलाय चेंडू. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न
नकार दिला जातोय. चांगलं बॅकअप आलं तिथे डीप मधून, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ऑन स्टंप ते थ्रो फेकी होती यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे तिथून धावा वाचल्या गेल्यात. फक्त आणि फक्त एक आली आहे. 7 बॉल, आता 13ची गरज. हा देखील चेंडू वेगानं फेकला होता, शरीराचा वेध घेतला, एक धाव कंप्लीट करायचा होता, कंप्लीट झाली. लेग बायची ही देखील धाव. आता समीकरण बदललंय, सातत्यानं प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत असताना पाहायला मिळाले. आता धावा इथून विजयासाठी बनवायच्या. इनरे चेंडू 6, विजयासाठी फक्त 2 मोठे षटकार, अर्थात 12 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 12. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, टीम मीटिंग नको आहे. विनंती असेल खांडीचा पाडा संघ. चला जैतूची वाडी संघाचा कर्णधार आपण लगेचच व्यासपीठा वरती येऊन थांबायचा. सो विनर असेल त्यांच्या सोबत त्यांची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर 6 बॉल 12ची गरज. अक्षय वरती जबाबदाऱ्या दिल्यात. स्ट्राइक इन वरती संकेत, नॉन स्ट्राइक इन वरती कुमार. 6 बॉल 12ची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅट ऑन साइडला ट्रॅव्हल केला, एकदा तर कंप्लीट केली जाईल. फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव, विकेट. 5 बॉल आता 11ची गरज. विकेट सॅक्रिफाईस केली जाते, जास्तीत जास्त स्ट्राईक संकेतला दिल्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आता इथून जबाबदाऱ्या पूर्णपणे संकेतने त्याच्या खांद्यावर स्वीकारल्यात. आणखीन एक विकेट बाद. पाच बॉल 11ची गरज असताना नवीन बॅटर श्री दाखल झालाय. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे, त्यामुळे आता नी बॅटर श्री दाखल होतोय. 5 बॉल 11ची गरज. एक षटकार कुठेतरी वर्चस्व गाजवून जाईल अंबीरपाडा संघावरती, परंतु तो षटकार येईल का या बॉल वरती? बॅटीच्या स्लॉट मध्ये आला होता, परंतु उडवता आला नाही. ऑन साइडला फटका फसतोय. बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये, त्यामुळे डॉट बॉल. 4 बॉल 11ची गरज. सामना थोडासा निष्ठत चाललाय की काय अंबीरपाडा संघाच्या माध्यमातून. स्मिथ 11 अंबीरपाडा या नावाने असा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या सामन्यात चांगला खेळ राहिला, दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय, परंतु या सामन्यामध्ये जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 धावा अजूनही विजयासाठी त्यांना बनवायच्यात. यावेळेस कट केला आडव्या बॅटनं पॉइंट रिजन मधून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावेचा प्रयत्न इथे करते काय? दुसरी धाव धोक्याची ठरली असती, परंतु त्या 2 धावा देखील कंप्लीट करत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता 24 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 3. विजयासाठी फक्त बनवायचे ते 9 धावा. एक मोठा फटका विजयाच्या नजदीक अंबीरपाडा संघ, परंतु एखादा डॉट बॉल कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळेल तो संघ. खंडीचा पाडा संघ यावेळेस आता पकड मजबूत करेल का? 3 बॉल 9ची गरज. यावेळेस देखील बॅटीवरती आला नाहीये बॉल, त्यामुळे डॉट बॉलची सांगता झाली. आता पुन्हा एकदा समीकरण कठीण झालंय. 2 बॉल कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज आहे. या बॉल वरती षटकार आता खेचणं फार महत्वाचं असेल. जो फलंदाज सलामीला गेलाय मैदानामध्ये, सलामीला जात असताना त्यानं स्वतःच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदाऱ्या दिल्यात, स्वीकारल्यात, तो फलंदाज सध्या नाराज करतोय. 2 बॉल 9ची गरज. हा देखील डॉट बॉल. आता सामन्यावरती पकड मजबूत झाल्या पूर्णपणे. ती विचार केला तर खंडीचा पाडा या संघाची, कारण एका बॉल वरती 9 धावसंख्येची गरज असताना या 9 धावावरती षटकार जरी ठोकला तरी सुद्धा सामना सोडावा लागणार आहे. त्यामुळे आता जैतूची वाडी संघाला देखील ठाऊक झाला असेल की त्यांचा सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे खांडीचा पाडा आणि जैतूची वाडी. चला लगेचच फेकायचा शेवटचा बॉल आहे. 9 धावा बडवायचे. षटकार आला तरी सामना सोडावा लागणार आहे.
स्पीड अप कर तू. मला पण मार खावा शिवम हा देखील डॉट बॉल. सामना समाप्त झालाय. 9 धाब्याने धावफलकावरती सामना जिंकलाय खांडीचा पाडा संघाने.